कोकणात अशी अनेक गावं आहेत जी आजही शहराच्या गोंगाटापासून दूर आपल्या साधेपणात जगत आहेत. पण आज आपण ज्या गावात जाणार आहोत त्या गावात फक्त सुंदर निसर्गच नाही, तर या गावाच्या जवळ हजारो वर्षापूर्वीचा इतिहासही लपलेला आहे. चला आजची सफर करूया रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातल्या सुंदर कांटे गावाची. आमची सुरुवात झाली वेशवी गावातून. खाडी पार करण्यासाठी आम्ही फेरीबोटचा प्रवास केला. त्यानंतर सुरू झाला कांटे गावाकडे जाण्याचा पायी प्रवास. या मार्गाने आलो आणि इथे ना एक गाव आहे, गावाचं नाव आहे काहीतरी केंगवल म्हणून. किती सुंदर गाव आहे. आतमध्ये अशी मस्त घरं आहेत. तर तिकडे काका होते ना, त्यांना विचारलं कांटेचा मार्ग, तर ना हा इकडूनच हा जो सरळ जातोय मार्ग तिथून जायचं आणि पुढे गेल्यानंतर मग लेफ्ट काहीतरी घ्यायचं असं सांगितलं आहे. तर चला जाऊयात. तिकडे बघा आजी वगैरे बसल्यात. एक छोटी पण बघतोय आपण, व्हिडिओ करतोय ते. आजी हाय करतायत. ही घरं कौलारू घरं मस्तपैकी. या गावातून कोण असेल तर नक्कीच कमेंट करा. समोर बघा कोंबडी दिसते पिल्लांसोबत मस्तपैकी. या 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 हे बघा केंगवळ. कांटे या का पुढेच ना? हां वरती आहेत ना? चला धन्यवाद. वाटेत दिसणारी हिरवीगार शेती, नांगरणी करत असलेले शेतकरी आणि पावसाने नटलेला कोकण. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासारखा होता. महादेवाचं मंदिर आहे, श्री महादेव मंदिर कातळकोंड. आणि इकडे आपल्याला कांटेचं पाटी लागलेली दिसते. इथे गावातली कमान आहे. काका बघा आता नांगरणी करून आलेले दिसतात आपल्याला. बाहेरच्याच रस्त्याने आहे ना? ह्या बाहेरच्याच रस्त्याने ना? ओके. थोड्याच वेळात आम्ही कांटे गावात पोहोचलो आणि पावसाने आमचं स्वागत केलं. आणि झाली आहे पावसाची सुरुवात. लाल कौलारू घरं, दगडी पायऱ्या आणि शांत वातावरण. जणू वेळ इथे थोडा हळूच वाहतोय असं वाटत होतं. गावातून फिरताना प्रत्येक घर, प्रत्येक वाट काहीतरी वेगळी गोष्ट सांगत होती. आम्ही गाव फिरत असताना एका काकांची भेट झाली. नाव काय का तुमचं? भिकूरामजी मांडव. ओके. तर बघा हे काका आपल्याला इथे कांटे गावामध्ये भेटले. तर बघा हे संपूर्ण इकडे कांटे गाव आहे. हे याची घरं आहेत मस्त कौलारू घरं, जी हल्ली म्हणजे कमी होत चाललेली आहेत, पण इथे आपल्याला मस्त दिसत आहेत कौलारू घरं. गप्पा मारताना त्यांनी सहज विचारलं, तुम्ही कातळशिल्प पाहायला आला आहात का? आम्ही हो म्हणताच त्यांनी सांगितलं, चला मीच तुम्हाला घेऊन जातो. आणि इथून आमच्या प्रवासाला एक वेगळंच वळण मिळालं. काकांसोबत आम्ही पावसातच पठाराच्या दिशेने निघालो. होऊ शकतं. आता इथे हे बांधलंय ना, हा हे जे बांधलंय हे बघा इकडे शेती वगैरे पण आहे मस्त हे पैकी. पुढे. हा. हे आपल्यासाठी संरक्षण म्हणजे हे आहे, जे भूकंप वगैरे आपला होतो हा त्यासाठी हे आम्ही यंदाच बांधलंय. मिळून काय ते हे समोर दिसतंय ते ना? हा, हे समोर दिसतंय ते. बरोबर. हे भूकंप. चढाई फार अवघड नव्हती, पण सततचा पाऊस आणि धुकं या प्रवासाला अजून सुंदर बनवत होतं. साधारण 20 मिनिटांनी आम्ही पठारावर पोहोचलो.
आणि आमच्या समोर उलगडलं हजारो वर्षांपूर्वीचं एक वेगळंच जग. किती वर्षांपूर्वी कोणीतरी या दगडांवर या आकृती कोरल्या असतील, हा विचारच मनाला वेगळ्या काळात घेऊन जात होता. दगडांवर कोरलेला धावणारा कुत्रा, कासव, मानवी आकृती आणि अशा अनेक कोरीव आकृत्या पाहताना एकच विचार मनात येत होता, इतक्या वर्षांपूर्वी ही शिल्पे कोरणारे लोक कोण असतील? आमच्यासोबत आलेल्या काकांनी प्रत्येक शिल्पामागची माहिती अतिशय छान पद्धतीने सांगितली. त्यामुळे हा प्रवास फक्त फिरण्यापुरता राहिला नाही, तर इतिहासाशी जोडणारा अनुभव बनला. कांटे हे फक्त गाव नाही, तर कोकणातील निसर्ग, साधेपणा, माणुसकी आणि इतिहासाचं सुंदर मिश्रण. या प्रवासात भेटलेले काका, पावसातलं ते पठार आणि हजारो वर्षांपूर्वीची कातळ शिल्प, या सगळ्या आठवणी आजही मनात अगदी ताज्या आहेत. हा व्हिडिओ जरी 2025 मध्ये शूट केलेला असला तरी कांटे गाव आणि त्या गावच्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कोकणातल्या सुंदर गावांच्या सफरींसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. ही कातळ शिल्प अशीच जतन केली पाहिजेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. या गावातून कोण असतील त्यांनी सुद्धा नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.